आज आपण भेटणार आहोत श्रीमती शीतल सावंत यांना। त्या मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागात कार्यरत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत। आजच्या या संवादातून त्या आपल्याला सायबर हल्ले कसे घडतात आणि नागरिकांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत सविस्तर माहिती देणार आहेत। चला तर मग ऐकूया त्यांच्या कार्याची प्रेरणादायी कहाणी। जय हिंद, माझे नाव शीतल मनोज सावंत। मी सायबर क्राईम ब्रँच येथे कार्यरत आहे। सध्याच्या सायबर फ्रॉडच्या या युगामध्ये आपण ऑनलाईन फिनान्शियल फ्रॉड, ऑनलाईन बँकिंग फ्रॉड आणि सोशल मीडिया फ्रॉड या गुन्ह्यांचे प्रकार आणि प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे। तर त्याच्यामध्ये लिंक असतात, APK फाईल असतात। हे बँकवाले मेसेज आपल्याला फॉरवर्ड करत नाहीत, हे इतर फ्रॉडस्टर आपल्याला मेसेज फॉरवर्ड करतात आणि त्याच्यातून आपण ती लिंक किंवा APK फाईल आपण डाउनलोड करतो आणि सायबर फ्रॉडच्या जाळ्यामध्ये आपण अडकतो। आता सध्या कोणता फ्रॉड फॉर्ममध्ये आहे तर तो डिजिटल अरेस्ट आहे। त्याच्यामध्ये काय होतं, मोठमोठ्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे वापरून किंवा त्यांच्या युनिफॉर्मचा गैरवापर करून हा फ्रॉड केला जातो। तर त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही पोलीस असल्याची बतावणी केली जाते आणि ते काय करतात की मनी लॉन्ड्रिंगच्या केसेस, CBIचा फ्रॉड झालेला आहे, याच्यासाठी तुमचा मोबाईल नंबरचा किंवा मोबाईलचा वापर झालेला आहे आणि ह्याच्यातून वाचण्यासाठी तुम्हाला वकील पुरवतो किंवा मोठमोठे पोलीस अधिकाऱ्यांच्या थ्रू तुमच्या केसेस संपवतो। हे करून तुमच्याकडून पैसे उकळण्यासाठी प्रयत्न केला जातो। तर आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय काय करता, कुठे जाता, बँकेमध्ये गेलेले आहात का, काय करता, हे सगळं व्हिडिओ कॉलवरून तुमच्यावरती वॉच ठेवला जातो आणि तुम्ही त्यांच्या धमक्यांना इतके घाबरता की तुम्ही ऑनलाईन पैसे त्यांना ट्रान्सफर करता आणि ती जी रक्कम मागता ती तुम्ही देऊन टाकता। तर या फ्रॉडपासून वाचण्यासाठी तुम्ही काय करा की जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधा, लगेच त्यांना दाखवा की माझ्या बाबतीत असा असा व्हिडिओ कॉल आलेला आहे आणि हे पोलीस अधिकारी आहेत अशी बतावणी करून मला धमक्या देत आहेत, माझ्याकडून पैसे उकळत आहेत, तर मी याच्यापासून काय केलं पाहिजे हे तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनशी जावा आणि संपर्क साधा आणि तिथे बघा की ओरिजिनल पोलीस स्टेशन कसं असतं आणि तुम्हाला व्हिडिओग्राफीमध्ये दाखवलेलं किंवा व्हिडिओ कॉलमध्ये दाखवलेलं पोलीस स्टेशन हे कसं असतं। तर अवेअरनेस आणि अलर्टनेस हेच डिजिटल अरेस्टपासून वाचण्याचा एक मार्ग आहे। तर या सायबर पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना अशा केसेस माझ्या समोर आलेल्या आहेत किंवा आम्ही टीमने असं काम केलेलं आहे की महिलांबरोबर इतके सोशल मीडियावरती छळवणूक वगैरे झालेली आहे आणि त्या छळवणुकीला सामोरे जाताना त्यांनी स्वतःचं घर, बंगला, तसेच बँक बॅलेन्स आणि दागिनेसुद्धा विकलेले आहेत। ऑनलाईन इंटरनेटच्या या काळामध्ये सोशल मीडियाच्या आहारी गेलेली तरुण मंडळी आणि लहान मुले यांच्या बाबतीत तर आम्हाला एक नवलच वाटतं। का तर ऑनलाईन गेमिंग हे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे की त्या विळख्यामध्ये लहान मुलंही गेलेले आहेत। का? कारण ते बघतात की आपले आई वडील, आपले काका काकू हे मोबाईल घेऊन बसलेले आहेत आणि ते पण तेच करतात, कारण लहान मुलंही अनुकरण करत असतात। तर मी आता तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हीच मोबाईल बाजूला ठेवा की जेणेकरून लहान मुलं हे मोबाईल बाजूला ठेवतील आणि पुस्तकांच्याकडे वळतील। मुंबई पोलीस खाते हे आता 10वी आणि 12वी पास नापासवरती नाही चालत, तर आजकाल ह्याच्यामध्ये IT क्षेत्रातील तसेच इंजिनियर, डॉक्टर वगैरे पण ह्याच्यामध्ये भरती होतात। तर मी तुम्हाला सांगू शकते की आजकाल AIच्या या काळामध्ये आपण पोलीस डिपार्टमेंट पण आपलं 1 नंबरला झालेलं आहेच, तरी सायबर क्षेत्रामध्ये येऊन सुद्धा तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात तुमचं नाव करू शकता। तर सायबर क्राईम झाल्यानंतर किंवा सायबर फ्रॉड झाल्यानंतर कंप्लेंट कशी करायची आणि कुठे करायची? जवळच्या पोलीस स्टेशनला तर जायचंच आहे, पण ऑनलाईन कंप्लेंट कशी द्यायची? तर सायबर हेल्पलाईन आहे 1930, त्याच्यावरती कॉल करायचा। तसेच नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे, हे एक रिपोर्टिंग करण्याचं पोर्टल आहे, तिथे तुम्ही जाऊन रजिस्टर कंप्लेंट करू शकता किंवा तुमची ट्रॅक कंप्लेंट करून तुम्ही सायबर फ्रॉड हा रजिस्टर करू शकता।